रामराम मंडळी, काल आपण बेळगावला गणपती पाहण्यासाठी गेलो होतो. तर तिथं प्रत्येक मंडळवाली महाप्रसाद किंवा छोटंसं प्रसाद अन्नदान करत होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बेळगावभर फिरलो रातभर 12-1 वाजेपर्यंत. तर त्यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलं, तुमची लहान मुलं किंवा तुम्ही अन्नप्रसाद घेताना किंवा दुकानातनं काही पण खायला घेताना तिथं त्यांनी कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवला होता. सगळ्या ठिकाणी ठेवला होता, क्वचितच कुठं ठेवलं नव्हतं, 2-3 ठिकाणी. नाहीतर आम्ही व्हिजिट केलेल्या सगळ्या ठिकाणी ठेवला होता. खरं माझ्या निदर्शनास असं काही घडलं तिथं. तर उच्च शिक्षित लोकांनीच आपल्या हातातली प्लेटा, कागद, ग्लास कुठं गटरीत टाकलं, कुठं रस्त्यावर टाकलं, हे बघायला मला भेटायला लागलं तिथं. तर हे सगळं बघून मला आज शिक्षक दिनानिमित्त हे व्हिडिओ बनवून तुम्हाला एक संदेश द्यावा असं वाटलं. तर मित्रांनो, मंडळींनो, ताईंनो, बहिणींनो, काकांनो, दादांनो, सगळ्यांना माझं म्हणणं बोलणं एवढंच आहे की आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे की आपलं देश स्वच्छ ठेवणं. आणि आपलं घर जसं सांभाळतो तसं आपलं देश सांभाळणं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. त्यामुळं तुमच्या मुलांबाळांचं कुरकुरे बिस्किटचं पाकिट तुम्हाला तिथं जवळपास डस्टबिन नाही भेटलं तर केशात ठेवा, घरात जाऊन तुमच्या घरातल्या डस्टबिनमध्ये टाका किंवा डस्टबिन हुडकून डस्टबिनमध्येच टाकण्याचा प्रयत्न करा. कारण की आम्ही सशक्त आणि सुशिक्षित आहोत आणि आम्हीच ते सगळं करायला पाहिजे हे दाखवून द्यायचं असेल तर हे व्हिडिओ खरोखर एकदा मनापासून बघा आणि ह्या व्हिडिओमधनं भेटलेल्या बोधवर अवश्य काम करा. मी तुम्हाला बोध सांगण्या एवढा मोठा माणूस तर नाही आहे. खरं सुरुवात कोणीतरी केलं पाहिजे आणि स्वच्छ भारत, सुंदर भारत हे आपलं ब्रीदवाक्य आहे, भारताचं मिशन आहे. तर त्या मिशनासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे. खरोखर थोडंसं मनाला लाजून काम करा. भरपूर लोक मी काल पाहिलं. तर मी माझ्या मुलांनासुद्धा सांगतो आहे की असं करत जाऊ नका. तर ती मुलं मला म्हणतात, पप्पा माझा किस्सा नाही, तुमच्या केसात ठेवून घ्या, घरात जाऊन चुलीत घालूया. आमच्याकडे इकडे घंटा गाडी वगैरे येत नाही, त्यामुळे आम्ही डायरेक्ट चुलीत घालून पेटवून टाकतो. तर गरजेचं आहे मित्रांनो, विचार करा आणि याच्यावर 100% काम करायला सुरुवात आजपासून करा, आत्तापासून करा. राम राम.